एक सांगेन मी ऐक, जे विचारले परलोक ओळखशी, या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. सलील पैजैसे एक होऊनी मिनले असे, परी निवडूनी राजहंशे वेगळे कीजे. की अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ, निवडिती केवळ बुद्धिमंत. ना तरी जाणवेची आयनी करिता दघी कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिसे असे. की भूस बीज एकवट उपनिता राहे घनवट, ते तो उडे ते फलकट जाणू आले. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंचू सहज सांडावले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. म्हणून अनित्याचा ठाई तया आसक्ती बुद्धी नाही, निष्कर्ष दोहीही देखिले असे. पहा, अध्याय क्रमांक 2, श्लोक क्रमांक 16 आणि त्यातल्या 4-5 ओळी तुम्हाला संत सज्जन मायबापांच्या चरणात सेवेसाठी घेतलेले आहे. पहा, आज आपल्याला मेजवानी जाधवताईंनी दिली. ह्या मेजवानी कशासाठी? सत्संग. सत्संगाचा अर्थ तरी कळालाय का? कुणाला माहिती आहे का? कोण सांगते का? सांगणारे कसे? सत्संग म्हणजे त्या सत्य वस्तूचा ज्याला अनुभव आलेला आहे, त्या परमात्म्याचा ज्याला अनुभव आलाय, तो त्याची संगत करायची आपल्याला, म्हणजे त्याचा अनुभव आपल्याला देणार. म्हणून सत्संग त्याला म्हणतात की ज्याला सत्य परमात्मा वस्तूचा अनुभव आलाय आणि तो दुसऱ्याला देऊ शकतो, ह्याला काय म्हणतात? सत्संग. असा सत्संग. पण असे सत्संग आहेत का? आता सत्य उत्तर तुम्हाला सांगतो. पण मी एक गड गेलो तर मी म्हणलं, तुमच्या इथं महाराज किती सत्य असतात? त्याने 4-5 असतात. मी म्हणलं 4-5 सत्य? म्हणलं कुणाकुणाचं? म्हणलं एक मारुतीचा, एक देवीचा, एक गणपतीचा, आणि अजून अशी 4 का 5 नावं घेतली. म्हणजे ह्यांचे देव सध्या अजून एक झालेले आणि सप्ते 4-5 गावात किती. आणि त्या सप्त्यात सांगायला येणारे महाराज ते तुम्हाला आपल्याला म्हणते आज देव भेटणं अवघड सोपं. त्याला सत्संग म्हणता येईल का? त्याला सत्संग म्हणता येईल का? कारण सत्य वस्तूचीच त्यांना. आणि आपल्याला जे हे करायचे, कशासाठी करायचे? सगळ्यांचा हेतू काय आहे? सुख भेटावं. पण सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. दुःख पाहिलं तर किती डोंगरा एवढे, सुख पाहिलं तर जवा पाडे, जवसाच्या दाण्या इतकं सुख आहे. आणि तुम्हाला आम्हाला सुख पाहिजे. मग सुख पाहिजे तर रीतीने गेल्यावर सुख भेटतं. मग रीत काय सांगितली साधू संतांनी? ऐकते का कोण? संतांचं सांगतंय का कोण? नाही सांगत. का? तर त्यांना नामा म्हणे, तुका म्हणे, फक्त हे चालले गप्पा गोष्टी. ज्यांना देवाचा अनुभव नाही ते कथा सांगतात, कथा. आणि ज्यांना अनुभव आलाय ते तत्वज्ञान सांगतात, तुम्हाला त्या तत्वापर्यंत नेऊन पोहोच करतात. नवे नवे तुम्हीच ते सुखरूप आहात हे तुम्हाला अनुभव आणून देतात. पहा, तुम्हाला आपल्याला सुख पाहिजे. मग झालं का सुख? होतंय का सुख? सुखाचा कोणी सांगतंय का? का शरीराला पिडवायचंच सांगतात? कोणच्या बाबाकडे जा, कोणच्या भक्ताकडे जा, धरा तुम्ही सोमवार, धरा तुम्ही मंगळवार, राहा तुम्ही उपाशी. म्हणजे तुम्हाला तकलीफ द्यायचं चाललंय का तुम्हाला सुखरूप करायचं चाललंय? बरं, तुम्हाला दुखणं झाल्यावर डॉक्टरकडे जाता का? असं सुखाने जाता? म्हणजे काहीतरी कळ लागली तेव्हा तुम्ही जाता. कळ लागल्यावर जाता. मग ती कळ जी लागली ती कळ कशाने जाईल? ती कळ ज्यावेळेस असा साधू भेटन ज्याला त्याचा अनुभव आलेला आहे, तो तुम्हाला
आणून देऊ शकतो. आणि तो फिरत चालतो, असा शोधत चालतो की पहा बरं, तुम्हाला आपल्याला काय चाललंय, काय सुख जर पाहिजे, सगळ्याला सुख पाहिजे, मग सुख पाहिजे तर संत काय म्हणतात, सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाये. किती वेळ जायचं सांगितलंय, एक वेळेस. आणि आपले काय चाललंय तिथं, मग तुमची महिन्यावारी, आणि त्याला तुमच्यामुळे मग मठ बांधणंच आहे ना. तुमची व्यवस्था नको का करायची, तुम्हाला महिन्याला जायचंय, मग सुख होऊ नाही तर नाही हो. तुम्हाला कशासाठी जायचं, तिथं गेल्यावर मस्त झोप भेटली पाहिजे, गरम झालं, पोट लागले पाठीशी, हिंडविते देशोदेशी, या पोटा कारणे गा शिनलो हिरजारी, कोणी न मिळेची दाता जन्म दुःख निवारी, तो मज दाखवा हरी, पांगुळा पाय देतो नांदे पंढरपुरी. तो भगवंत मला द्यावा, असा भगवंतासाठी इच्छा आहे का, नाही. आणि सुख पाहिजे तुम्हाला तर तुम्ही पंढरपूरला एकदा जा म्हणले. कोण, तुकाराम महाराज म्हणतात, सुखा लागी करीशी तरी तू पंढरीशी जाये. आता आपण पंढरीला जातो का पंढरपूरला जातो, म्हणून मेळ बसत नाही, म्हणून मेळ बसत नाही. कारण साधू संतांनी सांगितलं, काया ही आत्मा हा, आणि नांदतो केवळ पांडुरंग. तो पांडुरंग परमात्मा कुठे आहे, तुम्ही भाग्यवान, खरंच भाग्यवान आहे. तुम्हाला आपल्याला संत श्रीपाद बाबा भेटले, नाही तर मला बी काही कळालं नसतं. हां, मी पोट भरण्याच्या निमित्ताने मुंबईला गेलो, पण तिथं त्या बाबांची कृपा झाली म्हणून मी आज तुमच्या पुढे बोलतो. नाही तर हे आपल्या विषयातलं नव्हतं. आम्हाला रविवार, मंगळवार, सोमवार, एकादश असलं काही माहीत नव्हतं. आम्हाला रोज डब्यात भरलेलं पाहिजे असलं होतं आमचं. हां, पण त्या बाबांची कृपा झाली. आणि वाल्या कोळ्याचं जेवढं नसेल त्याच्या 10 पट माझं पाप असतं. पण जसे नारद त्या वाल्या कोळ्याला भेटले, तसे बाबांचा स्पर्श झाला, भेटले, आणि त्याच्यातून आम्हाला काढलं. पहा, त्या वाल्या कोळ्याला मी म्हणतो, वाल्या कोळ्याचं सगळ्या जगात नाव आहे, पण वाल्या कोळ्याला तारणारी खरी त्याची बायको आहे. त्या वाल्या कोळ्याच्या बायकोची कृपा झाली म्हणून वाल्या कोळी आज तिथं आपल्याला ऐकायला. का तर नारद महर्षी तिथं गेले, ते बी असेच सांगत होते. सप्तल्यातले महाराज जसे सांगतात ना कथा, तसेच सांगत होते. काय कमी सांगणार आहेत काय, पण नारदाने सगळ्याला वाट लावलं, सगळ्याला वाट लावलं. पण त्या वाल्या कोळ्याला नारदाने सांगितलं, तुझे हे पाप चाललंय, तुझं हे कुणासाठी करतो, तर ते म्हणला, माझ्या बायका पोरांसाठी, मुलाबाळांसाठी करतो म्हणला. मग त्यात तुझे वाटेकरी आहेत का तुझे कोणी, त्यांना हा सगळेच वाटेकरी. त्यांना इड्या, तू असं नको, तू जा घरी बघून विचारून ये. त्यांना म्हणजे तू पळून जाशील. आता सगळे पळून जाणारच आहे. तुम्हाला सांगतो, पाकिट घ्यायला दुसरा माणूस आहे, गाडीत बसते की निघत आहे. हा, एकही थांबत नाही, असेच पळून जाणार आहे. म्हणून वाल्या कोळे म्हणला, नाही तुला बांधून टाकतो. असे बाबा लोक बांधून टाकायचे. ज्याने माझ्याकडे नसलं तर मी तुमच्यासारख्या भीक मागन, पण त्या बाबाची 1,00,000 रुपये सुपारी देईन. पण त्या बाबाला हे विचारा, ज्ञानेश्वरीत अध्याय क्रमांक 9, श्लोक क्रमांक 34, अध्याय क्रमांक 11, श्लोक क्रमांक 14, ह्या 2 गोष्टी त्या संजयाला व्यासांनी तुझी दृष्टी दिली. आणि व्यासाने त्या संजयाला जो अनुभव आणून दिला, उद्धवाला कृष्णाने जो अनुग्रह दिला, त्याला जो भागवत अध्याय क्रमांक 2, श्लोक क्रमांक 40 यातला अनुभव आणून देतो का, तर त्याला 1,00,000 रुपये सुपारी द्यायची. जे ज्ञानेश्वरीत आहे
त्याचा अनुभव तो आणून देतो का? आणि तो जर नाही म्हणला तर त्याच्याकडून ₹1,00,000 गावाला वर्गणी घ्यायची आणि सप्ताह करायचा. किती लुबाडालुबडी चालली. त्यांचं माझं काही घेणं आहे का? नाही. पण नुसत्या चालल्यात आहे गप्पा, वाया व्यर्थ कथा, सांडी मार्ग. साधू संत म्हणतात त्याचा काही उपयोग होणार नाही तुम्हाला. त्या वाल्या पळ्यानी त्या नारदाला बांधून टाकलं आणि तो गेला विचारायला. मुलीला म्हणला मी एवढं करतोय, मुलाला म्हणला, बायकोला म्हणला. ते म्हणले तुम्ही काय करता, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं. आता विचारतात कुठून पैसे आणलात, कसं आणता, काय करता, विचारतात. टाकला तू काही कर, आम्हाला जे पाहिजे ते दे. त्याचा विचार कोणी करत नाही. मग तसा हा महाराज जरी गाव लुबाडून आणत असला पाकिट, तरी त्या बाया कशाला आताची वाल्याकुळी तेच करते, ते गाव लुबाडते ते. हा, पण त्या नारदाने विचारलं. मग त्या बाईला विचारलं, म्हणलं तू वाटेकरी का? ते म्हणते. आता त्याचा तसला करारी स्वभाव बघून आधीच तर ते समजा त्या पद्धतीचं असल्यावर आल्यावर ती बघणे थांबा तुम्हाला चहा करून देते आणि मग काय करते तुम्हाला सांगते ह्याचं उत्तर. मग चहा करायला गेले. आताच्या सारखे पुढे गॅस आहे, तेव्हा तिथं सरपानाव करायचा. आणि सरपानाव करत असताना ते काही झालं का नाही, पण निकी आयो 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 करीत आली. आल्यावर त्यांना झालं काय? ती म्हणली मला विचू चालू आणि ह्याच्या जेवढ्या बी वेदना होत्यात ना तुम्ही अर्ध्या घ्या. त्यांना इडी कशाने ते काय घेता येत असतं का? आणि म्हणले तुम्ही विचारता काय मला? मग तुम्ही माझं पाप अर्ध घेता का? असं कसं विचारता? हे काही कुणाचं कुणाला घेता येत नाही, कुणाचं कुणाला देता येत नाही. म्हणून माऊली म्हणतात आपली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. आपलं केलेलं आपल्या संग येतंय, बोलू नका, फक्त गपचिप द्यायचं. आपली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. मग मात्र सुटला. हा, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानी तत्वदर्शिनः. त्या ज्ञानाचं दर्शन करून देणार महात्मा पाहिजे. मग तिथं साष्टांग श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे तरी दंडवत. मग त्या वाल्मिक ऋषींनी त्या नारदाच्या चरणावर काय केलं? नमस्कार केला. म्हणजे काय तो अनुग्रह, काय ते मला द्या. सगळे बाबा लोक कीर्तन चालू व्हायच्या अगोदर म्हणतात तुमचा अनुग्रह लादलो आणि पवन झालो चराचरी. पण एकालाही अनुग्रह कशाला म्हणतात माहित नाही. असता तर आपल्याला दिला असता. तुम्ही ज्यावेळेस गुरुकडे जाता, माळ घालता, तुम्हाला गुरुने ते बी खबर फुटकाची विना त्याला ह्या 2 तारा आणि घाली येर झारा पंढरीशी. त्या पंढरपूरचा जो इन आहे तो जर साधू संतांकडून वाजून घेतला, कळून घेतला, तरच आपलं भजन होईल, अन्यथा भजन होणार नाही. हा, भजन कशाला म्हणतात, देव कशाला म्हणतात कळत नाही. पण त्या नारदाने मग वाल्मिक ऋषीला अनुग्रह दिला. त्या वाल्मिक ऋषीला अनुग्रह दिल्यावर उपराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी आणि भविष्य बदला शतकोटी श्रीरामाचे. त्या श्रीरामाला 10,000 वर्ष अगोदर हे भविष्य लिहिलं रामायण. कोणी बघा, तेवढे आपण लुटारू आहेत का? तेवढे आम्ही वाईट आहेत का? वाल्यापळे इतके तेवढे नाही. पण त्यांनी रामाने कसं वागावं असं लिहून ठेवलं. आणि मग 10,000 वर्षांनी रामाला जन्माला यावं लागलं. आणि त्या रामाने तसं त्या वाल्मिकाने जसं लिहिलंय तसं त्याला वागावा. कुणाला? आणि त्या रामाचं मंदिर कुठे आहे? तो दशरथाचा राम आहे. आणि संत जे म्हणतात तो राम कुठे?
सर्वागती राम देहा देही एक आणि सूर्य प्रकाशक. मग त्या रामाची भेट घ्यायची का 5,000 घालून तिकडे जायचंय? घेते कोणी? डोक्यात तरी आहे का? आणि ते म्हणतात मग कंठी प्रेम दाटे नैनी नीर. तुम्हाला जर त्या रामाचं रूप हृदयात प्रगट करायचं असेल तर संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय. मग राम नामे उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागे. मग ते सुख आहे कुठं? देवाजवळ. आणि देव कुठे? तुम्ही लय भाग्यवान आहे. तुमच्यासारखं भाग्यवान ह्या तुम्हाला सांगतो ज्याला ज्याला अनुग्रह झालाय ना त्याच्यासारखं भाग्यवान ह्या जगात दुसरं कोणी. हा तुम्ही म्हणता देव आपल्यापाशी आहे आणि चारीधामला 40,000 रुपये भरून जाते. त्यांना विचारा ते कमान फिरकंती चालली त्यांची. कबीर महाराज काय म्हणतात? जत्रा में बिताया फतरा और तीरथ बनाया पानी सब पैसे की धूलदानी दुनिया बड़ी दिवानी. दिवानीच का? हा कशी येड लागल जनाला आणि देव म्हणती भलत्याला. कारण का येड लागले जगाला. आणि त्या जगाला येड लावणारे कोण आहेत? आम्ही आहेत. आमच्यासारखेच आहेत. चला चला. मग देव कुठे आहे? देव कुठे? जनाबाई अडाणी 14 माणसाचं कुटुंब रोज तेवढा स्वयंपाक पाणी धुणं धाणं करून सहीच्या निशाने अंगठा. आणि ती पंढरपुरात राहिलेली देव तिच्याकडे यायचा दळण कांडू करायला लागायला. तरी जनाबाई म्हणती देव आहे देव आहे. हृदय मंदिरी शोधून पाय. तिने म्हणायला पाहिजे होतं पंढरपूरला येऊन पाहे. खबर नाही म्हणली ती म्हणले देव आहे देव. दोनदा कुणाला सांगतात? ऐकणाऱ्या माणसाला सांगतात का न ऐकणाऱ्या माणसाला सांगतात? मग तिला माहित होतं ही माणसं ऐकणार नाही सांगितलं तरी. त्यांना देव आहे देव आहे आणि हृदय मंदिरी. आणि जर हृदयातला तो राम प्रगट केला, हृदयातला देव जर प्रगट झाला तर मग देव नटला नाना परी आणि भुरोनी उरला चराचरी. अशी स्थिती त्याची होती. पण हृदयातला देव प्रगट होण्यासाठी बरं तो आहे का प्रगट करायचा आहे? पहिलाच आहे. फक्त गरज कुणाची आहे? पानाड्याची. का पानाडी पाणी आणून टाकतो? शेत आपलंच पाणी आपलंच पण मेळ लागत. आणि त्यांनी सांगितलं ना मग तिथं आपण काय करतो? इटा माती दगड त्याच्यावर आलेलं फक्त बाजूला. तसं अनंत जन्मापासून आपल्या अंतकरणावर आलेलं पडळ आहे ते पडळ काढतात संत. जे धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. काय साधू संत म्हणतात? धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. माना म्हटले तर हे मानितच नाहीत. कोण? आम्ही इतकं केलं आम्हाला नाही देव भेटला आणि 2 दिवसात लागले आम्हाला देव भेटला म्हणायला. कोण? कीर्तनकार तपश्चर्या करणारे ते म्हणतात आम्ही एवढं केलं. आणि मग जर त्यांचं मानतात का वचन? हे नाही मानत. कारण ते म्हणतात जर तुम्हाला सुख पाहिजे तर ते सुख देवापाशी. आणि देव कुठे आहे? तर तुमच्या हृदयात आहे. आणि तो हृदयातला देव सांग प्रगट होण्यासाठी ह्याचा उपाय काय करावा? आम्ही ह्याच्याला काय करावं लागल? ज्ञानदेव कुशे निवृत्तीशी चाड आणि गगनावनी वाढ नामा. बापरे. ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्ती दादाला विचारलं काय भानगड आम्ही करावं काय? मग हे सुख आम्हाला पाहिजे देव आम्हाला पाहिजे ह्याचा उपाय काय? तर ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं. निवृत्ती दादा म्हणतात गगनापेक्षाही वाढ
नाम आहे. आणि ते नाम आपल्याला भेटलं आपण केवढे होणार? अनु रेणू तो कडान, तो का आकाश एवढ्या. मग आपण बी एवढे व्यापक आहोत. तुमचा अनुग्रह लादलो आणि पवन झालो. कशाने होतंय? अनुग्रहाने, त्या नामाने. पण ते नाम तुम्हाला सांगू का? हरिपाठ पाठ आहे तुमचा. हरिपाठात माऊलीचं ऐका जरा. आमच्यासारख्याच अजिबात ऐकू नका. माऊली म्हणतात एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, आणि हे अद्वैत कुसरी. मग एक नाम, एक सांगितलंय का दोन सांगितले? एक सांगितलंय ना. तुमचा हरिपाठ सगळ्याचा पाठ आहे, ऐकला तरी. असं एक नाम सांगितलंय. आणि आमच्यासारखे कीर्तनकार म्हणतात घ्या कोणचं बी घ्या, कोणचं बी. म्हणजे काय समजायचं आता? बरं, गुरु केल्यावर गुरुनी आपल्याला माहित आहे ते द्यावा का आपल्याला माहित नाही ते द्यावा? माहित नाही ते द्यावा. माहिती, आता मला ह्यांचं घर माहिती. आज मी जीवन चाललो सत्संग, पुढच्या बारीने मला म्हणले ताईंच्या इथं प्रवचन, मी विचारेन का तिथं देवीच्या तिथं अहो जाधवताईचं घर कुठे असं विचारेन का? डायरेक्ट काही विचारेन. मग गुरु आपल्याला रामकृष्ण हरी माहिती आणि तेच गुरु जर देत असेल तर काय उपयोग काय त्याचा? असं वाटलं का कधी? आपल्याला तर ते माहिती आहे. मग तेच तर तो देतोय. आणि मग इकडं हरिपाठात सांगतात एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, आणि हे अद्वैत कुसरी विराळदानी. नाम, देव, घेणारा, देणारा, हे सगळं एक आहे. असं अद्वैत कुसरी विरळा झाली. ते म्हणले नाही नाही, रामकृष्ण हरी सोडून दुसरं काय नाही. अरे उपजोनी करंटा नेने अद्वैत आणि रामकृष्ण पैटा कैशेने होईल? सांगा ना गुरुला, विचारा म्हणा ही काय माऊलीची गडबड चालली, कमान तुम्ही आम्हाला फसवता. पण तुम्हाला सांगतो हे घोटाळा कुठं झालाय. त्या बिचारीने वाल्याचा वाल्मिक ऋषी केला, पण त्या बिचारीचं नाव कुठं नाही आहे इतिहासात. वाल्मिक ऋषींच्या बाईमुळं वाल्या कोळी घडला असं सांगितलं का कोणी? उलटे म्हणणार ह्या बायाला अधिकार, बाया पार मारतात चलत. असंच चाललंय ना. जिच्यामुळं घडलंय तिच्यामुळे तर खबर बात नाही. आणि मग ते अनुग्रह जो आपल्या संप्रदायात सुरुवात झाली कुठून झालाय? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मग त्या आदिनाथाने म्हणजे शंकराने कुणाला अनुग्रह दिला पहिला? आदिनाथ उमा बीज प्रगटले आणि मच्छिंद्र लाजले सहज स्थिती. म्हणजे पहिला अनुग्रह कुणाला झालाय? पार्वती मातेला. आणि मालक ते म्हणले काय आहे ते मला सांगा. ते म्हणले माते. कोण म्हणते? शंकर भगवंत पार्वतीला त्यांची पत्नी असताना ते काय म्हणले? माते तुला हिथं नाही सांगता येणार. आता नवरा बायकोच होते ना, काही गरज होती का? आणि आतापर्यंत सांगा बरं, कुणी सांगितलंय का शंकराच्या हातात डमरू कमान आहे म्हणून? हा, पिंडी पाणी वतायचं यायचं बस आपलं काम झालं. काय डमरू? ते त्या पार्वती मातेला तिकडं नेलं, एकांतात नेलं. तिथं पशु पक्षी ते सध्या उडून लावायचे, त्यासाठी ते डमरू. तिथं जवळ काही राहिलं नाही पाहिजे, एकांतच झालं पाहिजे. आणि मग त्या पार्वती मातेला तो अनुग्रह दिला. आणि ते देत असताना दिल्याबरोबर तिला समाधी. असं हे ज्ञान आहे, असं हे ज्ञान आहे. तुम्हाला सांगतो, त्या जर एकदा गाडीत बसलं ना, एखाद्याने तिकीट काढलं आणि एखाद्याने तिकीट नाही काढलं आणि एखादा पिणार आहे, ह्या तिघांना बी गाडी बरोबर न परवडीत आणून का पाठवत्या? नाही आणणार. एकाने तिकीट काढले आणि एकाने काढलं आणि एक पिणारा बसलाय.
ह्या तिघांना गाडी पाठवत्यातून सुटल्या विता आणीन का नाही, अशी गाडी संतांची। एकदा का त्यांच्याशी भेट झाले, तृण अग्नी मेळे समरस झाले, तैशे नामे केले जपताहारी। किती पाप असू द्या, किती काय असू द्या, पण त्या एकदा गाडीत बसलात ना, तुम्हाला सुखरूप तिथं आणून सोडतील, अशी ही संतांची गाडी। म्हणून त्या शंकर भगवंतांनी पार्वती मातेला अनुग्रह दिला। त्या मच्छिंद्रनाथाने माशीच्या पोटात गपचूप ऐकलं, आणि गपचूप ऐकल्याच्या नंतर हे म्हणले, समजलं का तुला? अगं कळालं का? कळालं का म्हणलं ती समाधीस्थ झाली। हा, आणि हे जे त्याला म्हणतात, जो मज होय तयाचे मी, जो मज होय अनन्य, जो अनन्य झाला त्याचं चुकीन। तसं त्या शंकर भगवंताने विचारलं, ही समाधीस्थ हो हो कोण म्हणते? तर मच्छिंद्रनाथ तिकून हो हो करीत। मग त्यांना सांगितलं, तुम्ही जरी चोरून नाम ऐकलं असलं तरी विनियोग मात्र कळणार नाही। मग तो विनियोग कळण्याच्या साठी परत मनुष्य रूपाला आलं, परत आमची गाठभेट घ्यावा लागन। मग पुन्हा दत्तात्रेयांनी मच्छिंद्रनाथ 12 वर्ष तपश्चर्या केलं। मच्छिंद्रनाथाला जो दत्तात्रेयाने अनुग्रह झाला, तो जसाच्या तसा अनुग्रह आपल्यापर्यंत आला। ते नारायण महाराज जालवणकर 14 दिवस उपोषणाला बसले, आणि 14 दिवस उपोषणाला बसल्याच्या नंतर ते म्हणले, जोपर्यंत मला दत्त भेटत नाही साक्षात, तोपर्यंत म्हणले मी आता उठले नाही। म्हणून ते गिरनार पर्वतावर गेले आणि तिथून उडून टाकणार तेवढ्यात एका म्हाताऱ्याने हात त्यांनी, बाळा काय करतो? ते म्हणले, काही नाही, मी 14 दिवस झालो तरी मला दत्तात्रेय भेटत नाही, मग जीव ठेवून तरी काय करायचं? ते म्हणले, समजा ठीक आहे, पण देऊन तरी तुला भेटतेन का? हा विचार कर ना, समजा जीव दिला तू तर भेटतेन का? त्याला लगेच सहज बोलणे ही तू उपदेश करून सायाज शिकविती। ते म्हणले, मग काय करू? ते म्हणले, चल मी तुला भेट घालतो। आणि मग त्या म्हातारी वेशात निरंजन स्वामीच्या तिथं आले, त्यांना अनुग्रह दिला आणि निरंजन स्वामीकडे त्यांची तिथं ठेवली। त्या नारायण महाराजांना प्रत्यक्ष दत्तात्रेयाचा अनुभव ते नारायण महाराज जालवणकर, त्यांनी लक्ष्मण महाराजांना, लक्ष्मण महाराज, बलभीम, सकायानंद, शांतामाई, बंडोबाबा, केरो बाबा, श्रीपाद बाबा आणि चक्यो बाबांना आपल्याकडे जसंच्या तसं साक्षात आलेला अनुभव, जो माऊलीचा आहे तोच अनुभव, त्यात काना मात्र सध्या काय नाही। मग आपल्याला साधं कांदा चिरला तर डोळ्याला पाणी येतं का? भीतीला पाणी येतं? आपल्याला बोलल्यावर राग येतो का? भीतीला राग येतो? बरं, कुणी एखाद्याने शिवी दिली तर कळतं का? नाही कळत, लगेच परिवर्तन होते। आणि त्या हरिपाठाचा आपल्यावर काही परिणाम होतो का म्हणल्यावर? त्यांचा नामाशी विनमुख अन्न हरिविन धावया, यमाचा पाहुणा हरिविन जन्म। ज्याच्या जीवनात हरी नाही त्याच्या जीवनात नरकात काही बदल नाही, असं कोण म्हणते? म्हणजे असं गुढीने आपण हरिपाठ म्हणताना आपल्याला काही टोचत नाही का? काय माऊली तळतळी। आणि हा प्रश्न उत्तर आहे त्याच्यात, की नामाशी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया नको वेकी। पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती। त्या नामाशिवाय जगात उद्धार नाही। सगळ्यांना इथं अधिकार आहे, सकळांशी येते आहे अधिकार। नाही वेश्या सध्या अधिक करून वेश्याही तुकाराम महाराजांना ज्यावेळेस हे म्हणले ते म्हणले, नाही या रे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार नलगे चिंता कवनाशी। सगळ्यांना अधिकार, आणि आपल्याला तो महाराज लय मोठा। काय चाललंय ह्या जगात? काय चाललंय म्हणजे ज्याला जी गोष्ट पाहिजे तो अनुभव नाही, तो अनुभव नाही। शंकर भगवंताने जो अनुग्रह दिला
पत्नी असून त्यांना माता म्हणतोय. आणि आपले बाबा म्हणायचे तू बायाला कीर्तन कर नको म्हणतो, त्यांचा अधिकार नाही म्हणतो. मग तू काय उकरड्यातून आला का? तू आला कुठून? हा, मग तू आईची निंदा करतो, तुला लाज नको वाटायला? सांगा बरं. बाबाचं इथं बसलं की म्हणायचे पाहुणे मी तुमच्या पुढे आलोय ना, माझी आई, आईचे आई वडील आणि वडील वडिलाचे आई वडील असे 6 जण होते, म्हणून मी 7वा तुमच्या पुढं आलोय. कारण माझ्या आईचे आई वडील नसते तर माझी आई, माझ्या वडिलाचे आई वडील नसते तर माझे वडील नसते, तर मग माझा काय प्रश्नच येत नव्हता. आणि हे 6 जण होते म्हणून मी तुमच्या पुढे बोलायला आलंय. मग हे 6 जण होते म्हणजे काय सांगायचं होतं? असा संप्रदाय, असा परंपरा माझ्या पाठीमागे आहे म्हणून मी तुमच्या पुढे हे बोलायला आलो. म्हणाले केरोबाबांनी माझ्यावर खूप उपकार केले म्हणून मला हे कळालं, नाही तर हे मला काही कळत नव्हतं. मग तसंच आहे हे, जसंच्या तसं. जे त्या कांदा चिरला तर कांद्यात लगेच डोळ्याला पाणी येतं. मग ह्या नामात काही पावर असावा का नसावा? का नुसती म्हणामणी आहे? आज बी जशीच्या तशी. पण मग सगळं म्हणतात बोलतात, पण काय काय म्हणतात सगळं कळतं पण काय नाही. हा, मग त्याला पुरावा आहे का? कोणत्या महाराजाला विचारा. मग हे वळण्यासाठी काय पुरावा आहे का? आमच्याकडे आहे पुरावा. माऊली म्हणतात भाव बळे आकळे एरवी ना कळे आणि करतळी आवळे तैसा आहे. त्या भावाने त्याला आकळ आणि मग मात्र तुला हाताव तुझ्या आवळ ठेवल्यासारखा देव तुला भेटल. पण भावानी भावे विन देव नकळे निसंदेह आणि हा गुरु विना अनुभव कैसा गळे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती आणि बळे विन शक्ती बोलूच नाही. भावाचं बळ नसल तर बोलू नका. आणि हे भाव, त्या भावानी, त्या प्रेमानी, त्या हृदयातला देव. जनाबाईंनी काय म्हणली? धरीला पंढरीचा. हा, तो धरायचा आहे आपल्याला. मग तो कसा धरायचा आहे ते मात्र त्या अनुग्रहाच्या चिंतनाने आपल्याला तो धरता येतो. आणि पुन्हा त्याची जो भाव प्रगट झाला की ते अष्टसात्विक भाव म्हणतात त्याला. आणि त्या भावाने मग मात्र ते शांत होण्यासाठी, त्याचा निश्चय होण्यासाठी आणि ठाईच मुराला अनुभव. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आणि ठाईच मग समाप्ती झाली जशी. अशी सगळे समाप्त होते आणि मग फक्त एक देव आणि आपण शिल्लक राहतो. तो देव सध्या आपणच होतो. त्याला म्हणतात देव पाहवयाशी गेलो ते देवाची होऊन ठेलो. पण दिसायला ते माणसासारखेच असतात पण ते मात्र माणूस नसतात. आणि अशी असणारे संतांची, संत म्हणजे माणूस नाही. ते म्हणतात या उपाधी माझी गुप्त चैतन्याशे सर्वगत आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारतील. त्याला 2 दृष्टांत 3 दृष्टांत दिलेत. पहा काय दृष्टांत दिलेत? सलील पैजैशी, दूध पाण्याशी एकरूप होऊन त्यात अगदी मिळून गेलेले असते, पण राजहंस ज्याप्रमाणे निवडून ते वेगळे करतो. त्या पाण्यात दूध टाकलं आणि राजहंसाला दिलं तर पाण्यासकट पितो का नुसतं दूध होतो? हा, त्याला राजहंस व्हावं लागते, आहे का नाही? आणि राजहंस होणं म्हणजे अनुग्रह घेणे. अनुग्रह घेणं म्हणजे काय? निक्का देव डोक्यात ठेवणं, बाकीचा प्रपंच डोक्यातून वजा करणं, त्याला जनावर राजहंस आहे. हा, आमच्या पाण्यासकट दूध हाणते ते दनादन. म्हणजे ज्ञान झालं तर अज्ञान गेलं पाहिजे. आणि अज्ञान घालवण्यासाठी ज्ञान आहे. ज्ञान झालं तर अज्ञान राहून काही उपयोग नाही. ज्ञान झालं तर अज्ञान बी गेलं पाहिजे. आणि ज्ञान बी पुन्हा संपलं आणि ज्ञान राहिलं तरी उपयोगाचं नाही, पुन्हा अभिमान उठलो. हा, ज्ञान बी संपलं पाहिजे आणि मग विज्ञान बी कळालं पाहिजे. आणि विज्ञान नाही कळालं तर काही उपयोग. विषय आणि प्रयोजन कळालं पाहिजे, नाही तर काही उपयोग नाही. कळतंय कुणाला कळत नाही, सगळ्याला कळतंय. मी मगाशीच काकीला म्हणलं तुम्ही किती
शेवचिवडा कसा छटाकने खाल्लेला आहे? आपल्या आपल्या ध्यान करा बरं, कसा छटाकने खाल्लाय? 15 पैसे छटाकाने शेवचिवडा खाल्ला. कसा होता? त्याला काय माहिती. 15 पैसे छटाक शेवचिवडा होता. म्हणजे हे कशासाठी सांगतोय? आता किती? 40 रुपये छटाक आहे का? पावशेर सांगितला तुम्ही. 50 ग्रॅमाचा मी विचारतोय. पावशेर तवा कशाला? आम्हाला छटाक लई झाला तवा. 8 रुपये आणि तवा 15 पैसे छटाक होता तवा शेव. आणि त्या काळी जरी 1 रुपया सापडला तो काय 1 लाखाची इस्टेट तवा. 15 पैसे छटाक म्हणल्यावर बघा ना. आणि त्या जर रुपया भेटला तर त्या रुपयाचं आहे का? तवा जर रुपया सापडला असता तर आपण काय केलं असतं? शेवचिवडा आणूनच खाल्ला असता ना. सापडाय पण काय केलं असतं आपण? आणि तो जर मारवाड्याच्या पोराला सापडला तर ते काय झालं असतं? व्याजाने देऊ म्हणला असता. त्यांनी काय केलं असता? म्हणजे त्याचं वाढवायचं चाललंय आणि आपलं खायचं चाललंय. विश्वास नाही. जयाने घातली मुक्तीची गमांदी आणि मिळविली मांदी वैष्णवांची. हे वैष्णव आहेत. वैष्णव कुणाला म्हणायचं? ज्याला ओतप्रोत परमात्मा आहे तो आतमध्ये अनुभवाला आलाय. ते दिसायला साधे, दिसायला फार साधे सुधेत, पण ते वैष्णव आहेत. कारण त्यांना देवाचा अनुभव आलाय. ट्रॅक्टरहून बुंदी वाटते पण मुक्ती नावाची. साधू संतांनी बुंद्या वाटल्या का? मुक्त्या वाटल्या. जयाने घातली मुक्तीची गवांदी आणि मिळविली मांदी वैष्णवांची. तुमचं वर्णन मी तर करूच शकत नाही. मला कळत नव्हतं तेव्हा बाबा म्हणायचे. काय सांगा, ज्यांनी हे नाम कळून घेतलंय ना जगात त्याची किंमत कळू होऊ शकत नाही. कारण हे तत्वज्ञान ना तुम्हाला सांगतो त्याच्या वंशाला गेल्याशिवाय कळत नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा. त्याच्या वंशाला. बाबा म्हणायचे मी माझ्या आई संग रानात जायचो. आई संग रानात जायचो. तिथं माझ्या वहिन्या म्हणजे भाऊजाई यायच्या तिथं. आणि तिथं 3-4 वाजता काम करून घरी राहिले आणि ते रडते आणि त्याला लय भूक लागली. मी म्हणायचो तुला कसं कळालं इथून? तर ती म्हणली मला पाना आलाय. तर बाबा म्हणले मला पाहिजे का देऊ का होप काढीत म्हणल्या का. आणि ते म्हणतात मुखी घालून या स्तन पाजी प्रेम पाना. मुखी घालून या स्तन. जी माऊली ती आपल्याला हे प्रेम पाना पाजलंय. नाही तर आपल्याला काही कळालं नसतं. काही कळालं नसतं. तुम्हाला सांगतो तुम्ही आपण इतक्या भाग्याचे. तुम्हाला सांगतो किती मोठा बाबा असून द्या त्याला 10 नाही 20 नाही 25 नाही 50,000 द्या सप्त्यात. 1 लाख मागितले तरी द्या. पण त्याला म्हणावं ज्ञानेश्वरीतल्या 34 क्रमांक 9व्या अध्यायातला 34 श्लोक क्रमांकाचा जर अनुभव आज आणून दिलास. तू म्हणला ना रामकृष्ण हरी सोडून दुसरं काय नाही. तू बी रामकृष्ण हरी सोडून दे आणि आमच्या बी माणसाला बसव अनुभव. कुणाची स्थिती होती ती तू बघ. बस लगेच दूध का दूध पाणी का पाणी होत. आणि जर तसं करून देत असल तर नाहीतर टिकाव घेऊन पाठी घेऊन कुठंतरी बांधाऱ्यावर कामाला जा. काय संत कशाला आलते? उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. कशासाठी संत? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे. ते राजहंस पक्षाचा निवाडा करतात. जरी मिसळलेला असलं ना त्याच्यातून वेगळं वेगळं काढतात. दूध आणि पाणी जरी एकत्रित करून दिलं तरी वेगळं करतात. त्याचं नाव राजहंस आहे. पहा दुसरा दृष्टांत दिला. 8वा चतुर लोक अग्नीच्या साह्याने हिनकस धातू. आपल्याला जे जे अलंकार बनविले ते डोरलं म्हणा कानातलं म्हणा त्याला ते डाग दिल्याशिवाय मात्र तो अलंकार बनत. मग त्यातला तो हिनकसपणा बाजूला काढायचा त्याला म्हणतात मोड. तो सोनार मोड घेतल्याशिवाय आपलं सोनं घेत आणि तो अग्नीच्या साह्याने ती मोड बाजूला
कारीतून मग शुद्ध सोनं करतो. धातू काढून टाकून केवळ शुद्ध सोने ज्याप्रमाणे निवडून काढतात, अथवा बुद्धी चातुर्याने दही घुसळले असता, बुद्धी चातुर्याने दही घुसळले असता, ज्याप्रमाणे शेवटी लोणी दृष्टीस पडते. लोणी येते का हो? निक्क माहीत झालंय दुधात लोणी म्हण, पण आता लोणी कुणी काढी नाही. आणि लोणी काढायचंय ना, की आडानी बायाच्या पाया पडावा, नाक घासावा. ती म्हणली मी ग्रॅज्युएशन झाले, मी कशाला तुझ्या पाया पडू. तूप निघणार कवर हलवीत बघ. पण ती म्हणली ना, आत्याबाई सांगावं कसं. ती म्हणणार कडक ताक थंड होऊन त्याच्यावरची सई काढ आणि मग त्याच्यात काय टाक. इरजण म्हणजे अनुग्रह आहे बरं का. हा, इरजण टाक आणि ते इरजण टाकल्यावर पुन्हा मग महिनाभर त्याच्याकडे बघूच नको. बुरशी आणायची का मग. नाही ना, त्याला उजाड काय. हा, आणि मग त्याचं काय होतं, नाचतं दूध. काय होतं, नाचतं. त्याचं दही होतं. नाचणं म्हणजे काय, ह्या सगळ्यावरचं चित्त उठणं, नश्वर जगतावरचं चित्त उठणं, याचं नाव दही होणे. आणि त्याला घुस काय काय तुम्हाला सांगतो, चला ना सत्संगाला. आता काय नाही तुम्हाला सांगतो ना, लई केलं पण आता काही करूच वाटत नाही. ते आंबाट चिड झालेलं दही आहे. ते कसलं दही आहे, ते आंबाट झालेलं दही आहे. ते कशाला मी नगच म्हणते. ते कसलं झालेलं आहे ते. आणि ते म्हणतं मी लय केलं, मी आणि काहीच केलेलं नसतं, पण लय मी केलंय. ते आंबाट चिड झालेलं दही असे लय येतं. बरं, त्यातून हालून घुसळण करून जर लोणी काढलं तर नुसतं लोणी काढून बी मेळ जमत नाही. त्याला बी सुगरणबाईला माहिती, ती बारीक जाळावर मस्त लाल टाकी होती. कशावर, जिथं आसन तिथं, जिथं आसन तिथं सत्संगाला बारीक जाळावर सारखं हळूहळू हळूहळू टाकी होती त्याला. नाही तर काय काय करते, असं जाळ घालते की हे फेसाळलेले उत आले, ते फेसाळलेले बी लय उत आले ते. पण तुम्हाला सांगतो त्याला काही चवनाच होत आहे. हा, त्याला बारीक जाळाव काय रीती येतात सांगत आहे. हा, आणि मग जर ते लाल बुंद तापलेलं तूप झालं ना, मग ते संसारात असू द्या, ते शेतात असू द्या, कुठं काही काम करून द्या, त्याच्या आतून असतं पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. मग त्याचा अधिकार आहे देवाला शिव्या द्यायचा. मग त्याचा अधिकार आहे आणि देव त्याचा आहे. ते म्हणतो तू शिव्या दिल्या ना, मग मला गोड वाटतं. मग आणि त्याच्यामुळे तो शिव्या देण्याची वाट बघतो मग त्याच्यावरती. कारण तू शिव्या दिल्या ना, मला समाधान वाटतं, कारण तुझा अधिकार आहे माझ्यावर. कोण केवळ कमान नाही आलात म्हणलं काय झालं काय झालं काय पाहिजे का करतं, कारण तेवढा अधिकार. हा, अधिकार पाहिजे. आणि ते अधिकार मात्र भक्ताचा. जनाबाईंनी शिव्या दिल्या, भक्तांनी शिव्या दिल्या तरी देवाला गोड लागल्या. मग त्या तूप झालेल्या माणसाचं बस त्याला देव सोडून काही चित्तात नसतं. पण वावरताना मात्र तो सगळ्या शेतीबाडी सगळं करतो. आसोनी संसारी जीव वेगू करी, मग वेदशास्त्र उभारी बाहेर. मग तो संसारातच असतो, पण मात्र त्याचं चित्त त्या पांडुरंगाच्या चरणावर असतं. त्याच्या चित्तातून सगळं हे निघून केलेलं असतं. आणि अशी गोष्ट तुम्ही निवडा. साधू संतांनी कशाचा स्वीकार केला, फक्त चैतन्याचा स्वीकार केला. आणि तुम्ही बी आपण मग शरीर आहोत काय चैतन्य आहोत, चैतन्य आहोत. कपडा चांगला आहे का, कपडा घालणारा माणूस पाहिजे आपल्याला. कपडा पाहिजे का कपडा घालणारा माणूस पाहिजे. हा, घालणारा बाबा हुशार आहे. हा, घालणारा पाहिजे. पण कपड्यातच बेफाम झाले ते माणसं. मग हे शरीर म्हणजे कपडा आहे आणि घालणारा ज्याने घातलाय तो कुठे. ते म्हणले ते गेले निघून. कुठे गेले काय माहिती. म्हणले गेले. मग केव्हा गेले, म्हणले 5:30 वाजताच गेले. मग 5:30 वाजता गेले तर हे भिताडाला टिकून ठेवलेले कोण, ते कपडे आहेत त्यांचे. ते त्यांचे कपडे आहेत आणि त्यांच्या आत जे होते ना ते आपण आहेत. आणि त्या चैतन्याचा साधू संतांनी स्वीकार केला आणि ते चैतन्य कचाकच भरलेलं आहे. भरला घनदाट
खाली दिशे तो एवढी बी जागा शिल्लक नाही असा तो जो ओतप्रोत भरलेला आहे. आणि आपल्याला तो दृष्टीस पडण्यासाठी याला एकच उपाय, संतांच्या संगती मनोमार्ग गती. आणि 11वा श्रीपती येणेच पण ते संतांच्या संगतीत गेलो, त्यांच्याकडून समजून घेतलं तर आणि तरच त्या चैतन्याचा. आणि आपण शरीर नसून आपण चैतन्य आहोत हे मात्र साधू संत आपल्याला पुन्हा 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 शिकवतात. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त. आणि ते कुणाचे 5 गेले कुणाचे 10 गेले, पण कधी कळणार कारण कुणालाच कुणाची गॅरंटी आहे का सांगा बरं. क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध थोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल आणि पुढे हुशार आहे थोर वळसाय. 84 लक्ष येऊन पुन्हा कुत्री मांजरं डुकरं व्हावा लागल. हे व्हायचं नाही, आता देव स्वरूप व्हायचंय. म्हणून हा गोल्डन चान्स आहे. नाही फक्त पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. नरका कुछ न होय, काहीच होणार नाही का. एक बार करणी करे तो नरका नारायण बन जाय. हा त्या माणसाचा देव होऊ शकतो एवढं. म्हणून या मनुष्य जन्मातच सगळं काय करू शकतो. आणि काय करायचे. एक जण म्हणला काय लय ऐकायला भेटते तुम्हाला सांगतो. एक जण म्हणला काय नाही बाबा आपल्या मनाचीच माळ भारी. आता मनाची माळ म्हणलं कस काय भारी तुझी. त्यांना नाही आपण तसलं काही करीत नाही तर आपल्या मनाची. मी म्हणलं तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज नाथ महाराज आधी काय हाटकूट करीत होते काय तेव्हा माळा घातल्यात आहे. त्याच्यासाठी माळा घालायच्यात का. माळ कशासाठी घालायची की तो परमात्मा मी आहे. आणि त्या सुखाला पात्र होण्यासाठी त्या देव कळून घेण्यासाठी आणि त्याच्यासाठी आपल्याला दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडशे. तो नारायण जोडल्यासाठी देवाने आपल्याला हा नरदेह दिलाय. बघा 9 महिने होतात आणि ती माय तिखट खायची आंबट खायची पण काही म्हणता येत नव्हतं. तिथं हात जोडून होता देवा. आणि इथं 5 मिनिटं गरम व्हायला लागलं तर बटन दाबू का काही नको करू का. 9 महिने तिथं म्हणायचा काय म्हणायचा एक वेळ करी या दुःखा वेळ वेगळे दुरितांचे जाळे उगवण्या. 8वीन हा पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांढर. तिथं आल्यावर गार वारं लागायला लागला. म्हणला हा आता कुठं 8वीत असतील काय असलं झालंय. मग विसरली तया थोर झाली आणि पचतील खाणी 84. म्हणून देवाने आपल्या खूप उपकार केलाय. करुणेमधून वाचवलंय. तुम्हाला सांगतो देवाकडे काही मागू नये. खरंच जो शहाणा मनुष्य आहे ना त्यांनी देवाकडे काही मागू नये. देवा बास तुझे पायी सर्व सुख आहे. देव एकदा मिळाला ना बास काही राहत नाही हो. त्याचं सगळं देव काम करतो. मला अनुभव आहे. देव त्याचं सगळं काम करतो पण कामापुरतं करतो. त्याला जर जास्त दिला ना तो टांगारल्याने करेन म्हणून कामापुरतं त्याचं बरोबर करतो. सगळ्याचं देव करतो पण फक्त त्याला आठवण नसते. आपल्याला जी परिस्थिती येते ना ती देवाची कृपा समजायची. देवाची कृपा समजायची. चांगलाच विचार केला तर ती कृपा तो आपल्यावर चांगलं करण्यासाठी. एखादं समजा आपल्यावर लोन असेल काढलेलं आणि एक खट्या 4 हप्ते संगच भरा म्हटले आपल्या घरी तर जरा टंचाई होईल. हा मग ते जरी बँकेने चांगलं केलं का नाही एकदा 4 हप्ते भरले म्हणजे कायमचा आता पुन्हा नील होणार आहे. मग ते एक खट्या घेतलं बरं झालं का नाही. नाही लगेच भरायला लावलं. आमची घरची लय दाना दिन उडाली. आपण कर्ज नील झालं ना म्हणून ते जे होतं ना ते आपल्याला देवाची कृपा समजायचं. देवाने आपल्याला इथं ठेवलंय ना बास. सर्वांच्या हृदयामध्ये ते देव आहे. तो मात्र अनुग्रहाशिवाय देवाशिवाय कळत नाही. किती असं मी बोलत बसलो ना तरी ते कळणार नाही. आणि नाम तुम्ही गाडीत बसलात ना देवीपाशी जाऊन आणि असे डुकल्या जरी घेत बसला तरी ते म्हणतो पाठवद उतरा पाठवद उतरा. आणि तुम्ही म्हणले जायचंय बाय पाठवाद्याला जाऊचंय बाय पाठवाद्याला. आयुष्य जरी म्हणत बसलात तरी जाणार. जाऊन गाडीत बसलात आणि डुकल्या जरी खाल्ल्या तरी ते तुम्हाला उतरवतंय. चला म्हणतंय उठा पाठवत आलं पाठव.
त्या गाडीत मात्र बसावं लागतंय. संतांच्या गाडीत बसलं तर तुम्ही सुखरूप होतात बस. आणि मग हळूहळू हळूहळू हळू या चित्तातून आपल्या सगळं निघून जातंय आणि एक देव दिसतंय. हे दिसतं असं म्हणून जग फसतं हे खरं नाही. हे कधी कळतं? हळूहळू हळू आपल्याला कळतं बाबा ह्यातलं काही खरं नाही. हा लोक म्हणते त्यांचं आज 5 वाजता निधन झालं. काय झालं? आणि तो कशाच्या माग होता? 80 वर्ष धनाच्या माग होता. आणि तो झाला काय? निधन झाला. त्याच्यापाशी 1 रुपया नाही राहिला. आणि तो 80 वर्ष त्याच्यासाठी पळत होता, सांगितलेलं ऐकत. आणि त्याचं झालं काय? निधन. रुपया सध्या त्याच्या संगती म्हणजे 25 लाख जमा केलते. अहो 25 लाखातलं 25 रुपये सध्या त्याला वडापावला संघ नेता येईना त्याच्यात. तो कसा झाला? निधन पावला. असं होऊ नये म्हणून आपण आहेत तोपर्यंत त्या परमात्मा स्वरूप व्हावा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो हा सत्संग. पण हे सत्संग असे आहेत तुम्हाला सांगतो, असा करणारा त्या जगात आता दुसरा कोणी नाही. आता तुम्हाला सांगतो मुलीला हुंड द्यावा लागते. मुलीला आणि तिच्या मागं पळावा लागत आहे. पहिले मुली हुंड द्यायच्या. म्हणजे मी कशासाठी सांगतोय? माझ्या पोरात झाले बरं का लग्न. मी हे सांगतोय कशासाठी? साधू जर आला गावात तर माणसं म्हणायची. हे गरजे बाबांनी सांगितले. गरजे बाबा म्हणले बाबा तेव्हा कोणी साधू आला ना म्हणायचे बाबा मला माळ घालायची बरं का, मला माळ घालायची. बरं बरं ये तिकडं. बाबा बी रुबावत म्हणायचं आणि त्याच्या मागं माळ घालायला जुंडचे जुंड असते. आता उलट झालंय, माणसाच्या मागं साधू लागलाय. हो आपलं कल्याण करून घ्या, माळ घाला, अनुग्रह घ्या. असा साधू आता माणसं हे उरपटच झाले कलियुगात. पण तुम्हाला सांगतो जर का आपल्याला आणि माळ घालायची आपुली आहे का जो असे जागता धन्य माता पिता तय. ज्याने आपलं हित करून घेतलं त्याच्या आई वडिलाला सध्या धन्यता लागती. त्याच्यामुळं आपलं हित काय? बस आपला देव करून घेणं, अनुग्रह घेणं, एक पवित्र तुळशीची माळ घालणं. तुम्हाला सांगतो खाऊन खाऊन किती खाल्लं तरी एक दिवशी जाणार आहेच. मग इतक्या दिवस खाल्लं, मी बी खाल्लेलं आहे तुम्हाला सांगतो. पण बाबा आपल्याला देव घरी सांगा येतोय आणि ते जर ऐकलं तर आपण देव स्वरूप होणार. त्याच्यापेक्षा खाऊन काय होणार? किडे मकुडे, पुन्हा कुत्री मांजरं डुकरं पुन्हा नाही कळणार. हातून सुटण्यासाठी हा उपाय एकच दृष्टांत सांगतो ना, आपलं सेवा समाप्त कर. एक जणाच्या इथं 4-5 म्हशी होत्या आणि तो दूध घालायचा. त्याचा मोठा व्यापार चालला आणि त्याला लई दिवस मूलबाळच झालं. त्याला मूलबाळ झालं नाही. योगायोगाने एक मुलगी झाली. त्याला एकच मुलगी झाली. एक मुलगी झाल्यावर मग तो ते दूध वगैरे विकून त्याचं काय पैसे पाणी. आता एकच मुलगी लाडाची, तिचा लाड खूप केला आणि दूध पाठवत्यासारख्या ठिकाणी दूध घालायला जायचा. दूध घालायला गेल्यावर शेवटच्या दिवशी एका मालकीनेला तिला 2 लिटर दूध घालायचा. पण शेवटच्या दिवशी ह्याने 3-3.5 लिटर तिच्या टोपात ओतलं. ते म्हणजे अहो एवढं दूध कशाला दिलं? मी तर 2च लिटर घेते आणि तुम्ही 3.5 जवळजवळ लिटर दूध. हे त्यांना वरचे पैसे देऊ नका, मी उद्यापासून येणार नाही. म्हणजे का हो? त्यांना काय सांगा, आमच्या मुलीचं लग्न 8 दिवस आलं आणि आता मला परत तुमच्याकडे येणं व्हायचं नाही. म्हणजे झालं काय? ते म्हणजे अहो आमच्या मुलीला आहे ना त्या जावाय बापूंनी गाडी मागितली. म्हणजे गाडी कसली? काय म्हणतात आता कसली आली? शिफ्ट काय आहे ना गाडीचं नाव? शिफ्ट का काय? तसली गाडी म्हणले लागते. म्हणून मला ती गाडी घ्यायला 4-5 मशीन 1-1.5 लाखाच्या विकावं लागतं. त्याच्यामुळं मग माझ्याकडे काही पैसे नाही तर आणि मग कसं देऊ? त्याच्यामुळं मी म्हशी विकत. तर पण त्या बाईने हा फक्त एवढा सल्ला देणारे संत आहे. तेव्हा काय करा तुम्ही एक बार काय गावातल्या माणसाला पाहण्याकडे घेऊन जा. ते म्हणले नाही लई मोठ्या घरचे ते ऐकणारे नाहीत. ते म्हणले ठीक आहे पण एक बार जातं खरं. तर मग ते गावातल्या समजदार माणसाला घेऊन म्हणलं ठीक आहे तुम्ही म्हणता तर मी ऐकतो तुमचं. म्हणून त्या समजदार माणसाला घेऊन तिकडं गेले आणि ती समजदार माणूस त्या पाहुण्याला म्हणला अहो काय तुम्ही हुंडा घेता म्हणता, गाडी मागता म्हणले. त्यांचे 4च म्हशी येतात, ह्यांची पंचायत आणि तुम्ही ते गाडी मागितली ते 4ही म्हशी विकून टाकते ना पुन्हा त्यांचं कसं चालायचं?
ते म्हणले अहो आम्हाला बाकीच्यांनी सांगितलं एकुलती एक मुलगी त्यांचं काय ते लाडाची ते मागताना ती देते म्हणून मध्यस्थांनी मागितलं आम्हाला काही गाडी बिडी काही नकोय आम्हाला मुलगी आवडली खूप खानदानबाज आहे चांगली म्हणून आम्हाला फक्त मुलगी असावा आम्हाला काही गाडी बिडी नकोय देव पावला का नाही हा मग आले आणि तो दुधावाला पेड्याचा बॉक्स घेऊन त्या जिला दूध घाले तिच्या घरी गेला पाया पडला का म्हणलं तुम्ही म्हणला तसंच झालं. देव असा मुखातून बोलत असतो आणि ते म्हणला मग सगळे घरदार लग्नाला या बरं का माझ्या लेकराचं म्हणले नक्की येणार सांगा तसं नक्की तुम्ही बोलवलं तर आम्ही येत जाऊ हा पण नाम मात्र घ्या चिंतन करा आणि त्या नामापेक्षा या जगात दुसरं काही नाही आणि त्या नामाने आपल्याला हळूहळू हळूहळू सगळं कळतं स्थिती झाली पाहिजे चिंतन केलं पाहिजे पुन्हा गाठी बिटी सतत झाल्या पाहिजे म्हणून जाधवताईंनी सत्संग ठेवला चिंतन करून बघा माणसा खरंच चिंतन केल्याशिवाय काय नाही चिंतन केलं ना चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला मग उन्मनीच्या सुखात मग पांडुरंग भेटू आणि मग तिथं त्याची ओढ लागल्याच्या नंतर हळूहळू ओढ लागू नाही लागू पण रोज अट्टास ठेवायचा नित्य नेम नामी आणि जर दुर्लभ असले तर लक्ष्मी वल्लभ हा त्याच्यापाशी तो परमात्मा राहतो म्हणजे राहतो पण नामाचा नित्य नेम लावला पाहिजे चिंतन करा आणि झालेली सेवा काही चुकलं असलं तर माझा दोष समजा पण जे काय आला असेल मुखातून ते माझे सद्गुरू देव परमात्मा बोलाय त्याचा विचार करा संतांचा विचार करा आणि झालेली सेवा सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा सखी बाबा आणि तुम्हा साधू संतांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथेच पूर्ण झाली. कुंडली गवरदेव हरी विठ्ठल.